स्कंद पुराणात म्हणतात, श्रावण महिन्यात या 3 देवतांची करा पूजा. हनुमानजी आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा. दुसरीकडे भगवान नृसिंहच्या विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनवलेले अन्न अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते. पुराणात या दिवसाला शनिपर्व असेही म्हटले आहे. शिवपूजनाच्या या महिन्यातील शनिवारी शनिदेवाची पूजा करून गरजू लोकांना दान केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होऊ लागतात. सध्या शनी स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. या योगात उपासना आणि दानाचे पुण्य फळही अधिक वाढेल. या शुभ योगात शिवपूजाही विशेष फलदायी ठरेल. या दिवशी गरजू लोकांना कपडे, चप्पल किंवा इतर आवश्यक वस्तू दान केल्याने शनी दोष कमी होतो. शनिवारी रवियोग राहील, त्यामुळे या शुभ संयोगात केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक वाढेल. श्रावण शनिवार का आहे खास? पुरीचे ज्योतिषी डॉक्टर गणेश मिश्र सांगतात की, श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणांमध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे. या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमानजी आणि भगवान नृसिंह यांची पूजा करण्याचा विधी आहे. भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शिवजींनी शनिदेवाला न्यायाधीशपद दिले होते, त्यामुळे शनिदेव मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. भगवान शिवाचे अवतार पिप्पलद, भैरव आणि रुद्रावतार हनुमानजींची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते. गरजूंना अन्न, कपडे आणि बूट दान करा. श्रावण महिन्यातील शनिवारी उपवास, पूजा आणि दान केल्याने शनीचे दोष दूर होतात. शारीरिक समस्या दूर होतात. या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्न दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत केलेल्या पापांचा अंत होतो. या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाचा तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी असे डॉक्टर मिश्र सांगतात. मग ते पवित्र नदीत टाकावे. पितृदोषही भगवान शिवाला अभिषेक करून संपतो. यासोबतच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.